मंडळी नमस्कार. मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका होत्या त्या पाठीमागील महिन्यामध्ये अगदी 9 तारखेला निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर सांगोला तालुक्यातील जी काही राजकीय तोफा होत्या त्या थंडावलेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र सांगोला तालुक्यामध्ये जे सत्ता स्थापनेचं जे काय कार्यक्रम या सांगोल्यामध्ये होणार आहे, तो पंचायत समिती सभापती असतील, उपसभापती असतील, यांची जी काही सत्ता स्थापना असणार आहे, ही सत्ता स्थापना 12 तारखेला सांगोला पंचायत समिती या ठिकाणी पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सांगोला तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या खर तर मोठ्या पद्धतीनं राजकीय वेग आपल्याला बघायला मिळतोय. सांगोला तालुक्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध ठिकाणी तर्क वितर्क आणि चर्चा अशा पद्धतीची खर तर चर्चा या सांगोला शहरामध्ये ग्रामीण भागातील गावगाड्यामध्ये सध्या सुरू असलेल्या आपल्याला बघायला मिळते. याचं कारण असं की पाठीमागील 55 वर्षामध्ये पंचायत समिती जी मिनी मंत्रालय समजलं जातं, या मिनी मंत्रालयाचा जो काय राज्यकारभार आहे तो शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी हाताळलेला आहे. यामुळं या वेळेला देखील सांगोला तालुक्यामध्ये सांगोला तालुका विकास आघाडी ही खरं तर सांगोला तालुक्यामध्ये निवडणूक लढवत असताना दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुख हे दोघ जणांची युती सांगोल्यामध्ये झाली. आणि या युतीला जर बघितलं तर पंचायत समितीच्या ज्या काही सीटा होत्या त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाला अगदी 5 पंचायत समितीचे जे काही उमेदवार होते ते विजयी झाले. आणि याच बरोबर दीपक आबांचे 3 उमेदवार या पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये विजयी झाले. मात्र आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर शहाजी बापू आणि स्वर्गीय गणपत आबा या दोघांची लढत या सांगोल्यामध्ये आपल्याला झालेली बघायला मिळाली आहे. हा 40 वर्षाचा इतिहास आहे आणि या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष हा कायम अग्रगण्य स्थानी राहिलेला आहे. मात्र बापूंना प्रत्येक वेळेस अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. या वेळेला बापूंना जर बघितलं तर आपण पंचायत समितीला अगदी मोठं यश या सांगोला तालुक्यामध्ये मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. याचं कारण असं, कारण बापू बघितलं तर महायुतीमध्ये 5 सीटा बापूंच्या या वेळेला पंचायत समितीला निवडून आलेले आणि या 5 सीटा निवडून आल्यामुळं या वेळेला सांगोला पंचायत समितीचं चित्र वेगळं असल्याची चर्चा सध्या सोशल मीडिया असेल किंवा विविध जी काही प्रसार माध्यम आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. याच्यामध्ये आपण जर प्रामुख्यानं बघितलं जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीवरती आपण चर्चा होणं तितकं गरजेचं आहे. म्हणूनच आपण हा खरं तर व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवतोय किंवा आपण या ठिकाणी चर्चा करतोय. सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयाभाऊ अगदी बघितलं तर या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये अगदी मोठ्या ताकदीने उतरले होते. प्रत्येकाच्या खरं तर 1 to 1 अशा पद्धतीच्या घरोघरी जाऊन त्यांनी प्रचार देखील केल्याचे काही चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. मात्र यामध्ये पालकमंत्री जे होते दीपक आबा असतील, बाबासाहेब असतील आणि भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत असल्यामुळे त्यावेळेचं राजकीय समीकरण वेगळं होतं. बापू खत्री वेगळ्या पद्धतीनं एकटे पडले आणि एक सहानुभूतीची लाट या सांगोला शहरामध्ये निर्माण झाली. आणि सहानुभूतीच्या या लाटेमध्ये शहाजी बापूंना 15 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आला. मात्र बापूंना अनपेक्षित हा जो काय पंचायत समितीला मिळालेला विजय आहे, याचबरोबर जिल्हा परिषदेचे जे सदस्य आहेत ते अगदी बघितलं तर प्राबल्य यावेळेला सांगोल्यामध्ये त्यांना जास्त मिळालेले. कारण महायुतीला 4 जागा या वेळेला झडपीच्या ज्या आहेत ते मिळालेल्या आहेत आणि 3 ज्या आहेत त्या विकास आघाडीला मिळालेल्या आहेत. पंचायत समितीचं मी सांगितल्याप्रमाणे आबा 3, बाबासाहेब 5 आणि बापू 5 अशा पद्धतीचं समीकरण आहे. मात्र आता आपण जर बघितलं तर कालच्यापासून सांगोला तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळते. आता घडामोडींना वेग येत असताना याच्यामध्ये बाबासाहेब देशमुख जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काल एक बैठक सुतगिरीवरती बोलवली. गावगाड्यातील सर्व कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांच्याशी काही विषयावरती चर्चा झाली, संवाद झाला. आणि या खरं तर चर्चा होत असताना त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख जे असतील ते विकास आघाडी जे आहे ते सोबत राहील आणि याच्या माध्यमातूनच पंचायत समितीचा जो सभापती असणार आहे तो हा विकास आघाडीचा असेल अशा पद्धतीचा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र दुपारी बाबासाहेब देशमुखांची त्या ठिकाणी बैठक संपन्न झाल्यानंतर दीपक आबांनी अगदी 4 वाजता तातडीची बैठक त्या ठिकाणी
तानाजी काका पाटील जे आहेत त्याचे जुने सहकारी आहेत त्यांच्या घरी त्या ठिकाणी घेतली. या बैठकीमध्ये देखील कार्यकर्त्यांच्या जी भावना होत्या त्या आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितल्या आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा जो सूर होता तो सूर अगदी आपल्याला बघायला मिळाला. याच्यामध्ये प्रामुख्याने असं की दीपक आबांचे जे चिरंजीव होते ते यशराजे साळुंखे पाटील, तर यशराजे साळुंखे पाटलांचा जो पराभव आहे तो पराभव हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला अशा पद्धतीची भूमिका ही सांगोला तालुक्यामध्ये दीपक आबा प्रेमी कार्यकर्त्यांची असल्याचं चित्र आहे. याच बरोबर जे अजूनही काही वेगळ्या पक्षात असणारी सुद्धा राजकीय जी मंडळी आहे त्यांचं देखील मत अशा पद्धतीचं चर्चेतनं समोर येते. मात्र यावर काल कार्यकर्त्यांनी सुद्धा काही भावना आपल्याला बोलून दाखवल्या. याच बरोबर स्टेटस असतील, याच बरोबर सोशल मीडिया असतील, यावरती खरंतर या बातम्या प्रसारित होत असतात आणि आपण त्या वारंवार बघत देखील असतो. मात्र काल दीपक आबांनी अगदी कुठल्याही पद्धतीचं जे काय वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती पुढे समोर न मांडता त्यांनी अगदी जी काही सभा होती ती कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेतल्या. आपल्याला हाती झेंडा कुठला तरी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली. मात्र दीपक आबांनी भारतीय जनता पार्टीत जाणार की अजितदादा गटात जाणार की शिंदे गटात जाणार हा जो सस्पेन्स आहे तो अद्यापर्यंत रोखून ठेवलेला आहे. हे आपल्याला एक चित्र कालच्या याच्यातून बघायला मिळालेलं आहे. मात्र एकंदरीत जर आपण विचार केला तर सांगोला तालुक्याच्या राजकीय पटलावरती एक अदृश्य शक्ती आहे अशा पद्धतीची काही जुनी जाणकार पत्रकार मंडळी जी आहे सांगोल्यामधील त्यांच्या चर्चेतून येते. याच बरोबर काही जे जुने राजकीय मंडळी आहेत त्यांच्या सुद्धा बोलण्यातून येते. ती अशी जी अदृश्य शक्ती या सांगोल्यामध्ये काम करते ती म्हणजे या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री. या पालकमंत्र्यांनी सध्याच्या स्थितीला दीपक आबा असतील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आणि शहाजी बापू असतील या तिघांची जी सूत्र आहेत ही आपल्या स्वतःकडे ठेवल्याचं चित्र ह्या खरंतर सर्व राजकीय मंडळी आणि जुने जाणकार जे पत्रकार मंडळी आहेत यांच्या बोलण्यातून खरंतर हे चित्र समोर येते. मात्र पालकमंत्र्यांनी अशा पद्धतीची काय गोष्ट केली की या तिघांना त्यांच्या पुढे जाता येईना हे एक प्रश्न प्रामुख्यानं समोर उपस्थित राहतोय. मात्र पंचायत समितीचा जो सभापतीचा जो तेढ आहे तो मात्र कसा सुटणार याकडे आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण कालच्या दोघांच्याही सभेतून एक चित्र आहे की दोघांनी सस्पेन्स ठेवल्याचं आपल्याला चित्र आहे. म्हणजे याचा अर्थ मग कार्यकर्त्यांना तर या राजकीय मंडळींनी येड्यात काढले का काही येड्यात काढलं नाही अशी पण एक भूमिका लोकांमध्ये आपल्याला खरंतर चर्चेतून समोर येताना आपल्याला बघायला मिळते. मात्र दीपक आबा भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का हा जो प्रामुख्याने प्रश्न आहे तो सस्पेन्स मध्ये मी सांगितल्याप्रमाणे सभापतीचा जो तेढ आहे तो तेढ पण अद्यापर्यंत सुटलेला नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय. कारण दीपक आबा जे आहेत ते सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये निर्णायक भूमिकेमध्ये असणार आहे. कारण दीपक आबा ज्या बाजूने जातील त्या बाजूने गुलाल असणार आहे अशा पद्धतीचा खरं तर आपण एक व्हिडिओ पाठीमागील काही दिवसांपूर्वी देखील शेअर केलेला होता. आणि आता या वेळेला खरं तर अगदी 2 ते 3 दिवस या सत्ता स्थापनेसाठी राहिलेले आहेत. यामुळं सांगोल्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण असं कारण दीपक आबांसोबत जे असणारे 3 उमेदवार जे आहेत त्या 3 उमेदवारापैकी एक उमेदवार जे आहे तो शेतकरी कामगार पक्षासोबत दीपक आबांची जर युती नाही राहिली तर शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणी एक उमेदवार चांगल्या मोठ्या पद्धतीनं फोडून त्या ठिकाणी पैशाचा आमिष दाखवून त्या ठिकाणी एक उमेदवार बळकावण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. याच बरोबर बापू आणि आबा एकत्र जर आले सांगोला तालुक्याचं राजकारण सुरळीत होईल अशा पद्धतीच्या भावना शहाजी बापूंचे कार्यकर्ते आणि दीपक आबांचे कार्यकर्ते ही आहे ही वस्तुस्थिती आहे. कारण सांगोला तालुक्यामध्ये आपण ते सातत्याने बघत पण राहिलेलो आहे. मात्र दीपक आबा आणि बाबासाहेब देशमुखांनी जी युती केली आणि दीपक आबांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळं जर दीपक आबांना जर त्या ठिकाणी पक्ष सोडावा लागला आणि म्हणजे युती जर तोडावी लागली तर त्यांना बापूकडे जावं लागल. मात्र बापूकडे जात असताना दीपक आबांचे जे 3 कॅन्डिडेट आहेत मी सांगितल्याप्रमाणे त्यातील एक कॅन्डिडेट जे आहे तो शेतकरी कामगार पक्षाच्या संपर्कात आहे आणि तो कॅन्डिडेट जो आहे तो पैशावरती विकला जाऊ शकतो अशा पद्धतीची चर्चा सांगोल्यामध्ये जोरदार पद्धतीने चर्चेत येत आहे. कारण चर्चेत येत असताना विविध जे काही पत्रकार मंडळी आहेत मी सांगितलं पण राजकीय आहेत आम्ही त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून काही संपर्क साधला त्यांच्याशी काही चर्चा केल्या. या चर्चा केल्यानंतर त्याच्यामधून ही गोष्ट समोर आलेली आहे की एक जो कॅन्डिडेट आहे आबांचा जर असं झालं तर त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला
जाऊन मिळू शकतो. यामुळं जर असं झालं तर दीपक आबांचं राजकारण धोक्यात सुद्धा येऊ शकतं. ही देखील गोष्ट तितकीच आपल्याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कारण दीपक आबाचं जे राजकारण जे आहे या 3 लोकांवरती असणार आहे अशा पद्धतीचं खरं तर सांगोल्याचं वातावरण आहे. मात्र शहाजी बापू आणि दीपक आबा एकत्र जर आले तर सभापतीचा जो फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. याचं कारण असं की शहाजी बापूंच्या जी सुनबाई आहे त्या सभापतीच्या खरं तर मानकरी असणार आहेत आणि दीपक आबांच्या जर उमेदवार बघितल्या म्हणजे इंगवले खरं तर या उमेदवार त्या ठिकाणी सभापतीच्या रेसमध्ये असल्याची चर्चा सध्या आहे. मात्र पहिली जी संधी आहे तर भारतीय जनता पार्टीमध्ये जर दीपक आबांना पक्ष प्रवेश मिळाला तर दीपक आबांचे जे काही कॅन्डिडेट आहेत इंगवले तर हे भारतीय जनता पार्टीकडून पंचायत समितीवरती झेंडा बापू आणि ते एकत्र येतील आणि राहतील. मात्र सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला गांभीर्यपूर्वक घेणं गरजेचं आहे. सांगोला तालुक्यामध्ये अनेक वर्षापासून गावगाड्यामध्ये कार्यकर्ते खरतर अहोरात्र झटत होते, पळत होते आणि धावत होते. कारण आपल्याला या गावगाड्यामध्ये काम करून आपल्याला खऱ्या अर्थानं पंचायत समितीचे जे सभागृह आहे मिनी मंत्रालय मानलं जातं त्या ठिकाणून लोकांचा विकास साधता येईल, गावाचा विकास करता येईल. परंतु या तिघांनी जर एकत्र आले, पालकमंत्र्याच्या दबावापोटी तिघ जर एकत्र आले आणि तिघ जर एकत्र येऊन सत्ता स्थापन जर केली तर सांगोला तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये ज्यांनी निष्ठा, तत्व आणि एकत्र जे काम केलं यामुळं कुठं कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना या सांगोल्यामध्ये आपल्याला 100% बघायला मिळतील असं पण एकत्रित चित्र आहे आणि ती चर्चा खरं तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं दिसते. त्यामुळे आपण सांगोला पंचायत समितीचा जो काही सभापतीचा तेढ आहे मी सांगितल्याप्रमाणे दीपक आबांची राजकीय समीकरण अशी असणार आहेत, बापूंची अशी असणार आहेत. पण मात्र चर्चेत येत असणारा जो फॉर्म्युला आहे शहाजी बापू खऱ्या अर्थानं 1.25 वर्ष घेतील, दीपक आबा 1.25 वर्ष घेतील, 2.5 वर्ष जो आरक्षणाचा जो फॉर्म्युला आहे पंचायत समितीचा तर हे दोघं वाटून घेतील आणि बाबासाहेब पाठिंबा देतील. म्हणजे बाबासाहेबांना शेतकरी कामगार पक्ष यावेळेला या पंचायत समितीचा भारतीय जनता पार्टी सोबत परत अजून एकदा नेऊन बसवायचं आहे का अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब देशमुख देखील या वेळेला तटस्थ राहतायत का हे बघणं देखील गरजेचं आहे. मात्र बाबासाहेब देशमुखांना जर एकटं पडलं आणि दीपक आबांचा जर कार्यकर्ता त्या ठिकाणी जो निवडून आलेला उमेदवार आहे जर तो फुटला तर त्या ठिकाणी बाबासाहेबांना अगदी एक हाती या सांगोल्यामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी अगदी मोठं यश त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कारण ते समीकरण कशा पद्धतीचं होणार आहे. त्यामुळं येणाऱ्या 12 तारखेला निश्चितपणानं मंडळी आपण बघणार आहे हा सस्पेन्स कशा पद्धतीनं ही राजकीय मंडळी सोडवते का कार्यकर्त्यांना खरं तर येड्यात काढण्याचं या राजकीय मंडळी षडयंत्र रचलंय. याचं कारण असं गावगाड्यामध्ये बघत असताना किंवा काम करत असताना गावगाड्यामध्ये कार्यकर्ते खरं तर घराची राख रांगोळी करत असतात. घरामध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीची राख रांगोळी करून गावगाड्यामध्ये लढवत असतात. मात्र ही सर्वच राजकीय मंडळी एकत्र आली मग ते दीपक आबा असतील, शहाजी बापू असतील, बाबासाहेब असतील हे तिघ जर येऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण सांगोल्याच्या ठिकाणी करत असतील तर गावगाड्यातील कार्यकर्त्यांनी काम करणं अगदी अवघड होणार आहे. कारण झटायचं कोणासाठी आणि लढायचं कोणासाठी ही परिस्थिती कार्यकर्त्यावर ओढावलेली आहे. या संदर्भात देखील मी सांगोला तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती मोठमोठ्या आहेत त्याच्यामध्ये जवळ्यासारखी ग्रामपंचायत असेल, कडलास असेल, कोळा असेल, नाजरा असेल, त्यानंतर महूद असेल अशा पद्धतीच्या ज्या मोठ्या ग्रामपंचायत तेथील काही राजकीय मंडळी सुद्धा फोनच्या माध्यमातून आम्ही संवाद साधला. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत अगदी तीव्र आहेत. जर या राजकीय मंडळी जर एकत्र येत असतील तर यावेळेचे सांगोल्या तालुक्याच्या ग्रामपंचायतीचं सुद्धा राजकीय समीकरण या वेळेला वेगळ्या पद्धतीचं या सांगोल्यामध्ये बघायला मिळेल. अशा पद्धतीची तीव्र आणि अगदी आक्रमक पवित्रा घेतलेली जे काही कार्यकर्ते गावगाड्यातील होते ते आपल्याला बघायला आज या फोनच्या माध्यमातून देखील मिळाले आहे. त्यामुळे 12 तारखेला सभापतीचा जो पेच आहे तो आपण बघू. शेतकरी कामगार पक्ष खऱ्या अर्थाने झेंडा रोवणार की महायुती यामध्ये बाबासाहेबांचं काय होणार, बापूंचं काय होणार आणि दीपक आबांचं काय होणार हे सुद्धा आपल्याला अगदी औत्सुक्याच ठरणार आहे. त्यामुळे आपण 12 तारखेला निश्चितपणानं सभापतीचा जो तेढ असणार आहे तो कशा पद्धतीने ही मंडळी करणार आहे आणि गावगाड्यातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देतील का फसवतील हे देखील आपल्याला अगदी बघणे या ठिकाणी अगदी औत्सुक्याच ठरणार आहे मंडळी. त्यामुळे आपण या ठिकाणी जाता थांबतोय आणि पुढील जो व्हिडिओ आहे आपण तो निश्चितपणानं 12 तारखेला अशाच पद्धतीने त्या ठिकाणी आपण भेटणार आहोत. त्यामुळे मंडळी आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.